जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरातून पायी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 1,30,000 रुपये किमतीची सोन्याची चेन जबरी हिसकावून चोरून नेल्याची धक्कादायक घटना 26 मे रोजी रात्री 8 वाजता उघडकीला आली आहे। या प्रकरणी बुधवारी 29 मे रोजी दुपारी 3 वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात विनोद प्रभाकर बाविस्कर यांच्या वृद्ध आई 26 मे रोजी रात्री 8 वाजता पायी जात असताना अज्ञात 2 जणांनी त्यांच्या गळ्यातील 1,30,000 रुपये किमतीची सोन्याची चेन ओढून चोरून नेली। ही घटना घडल्यानंतर विनोद बाविस्कर यांनी बुधवारी 29 मे रोजी 3 वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली। त्यानुसार अज्ञात 2 जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर हे करीत आहेत। प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट, मानवहित न्यूज, जळगाव।